मोरे पहिला बॉल अय्यूब शेख पहिला चेंडू पहिला बॉल वन हँडेड स्ट्रोक ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट बाय रवी म्हात्रे. नो बॉल त्यावरती आला हा चौकार. कमालीचा प्रहार पाहायला मिळाला. अतिशय जबरदस्त थोडासा लोअर फुल टॉस करण्याचा प्रयत्न होता. बॉल लेग स्टंप वरती हाताळला होता त्याच्यावरती फ्लिक खऱ्या अर्थाने ब्लाइंड फटका खेळला आणि बॉल मात्र लॉंग लेगला ट्रॅव्हल झाला. वन बाउन्स सीमारेषे पार आला ना तो दमदार रुबाबदार बहारदार चौकार. चौकाराने मात्र रवी म्हात्रे नवी मुंबई आयकॉन खेळाडू म्हणून का या खेळाडूची गणना केली गेली आहे. यस अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी. यस बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे का. यस बॅटिंग टीम रिव्ह्यू आलाय. जयेश सर आता मात्र 22 यार्ड या वाहिनीकडे नजरा वळवल्या जातील. इथे चर्चा होईल. एक वेगळं पण या स्पर्धेला आणण्याचा प्रयत्न राहिलाय. 22 यार्डच्या वाहिनीतून सचिनजी शिंदे यांची टीम यासाठी मात्र ओळखली गेली आहे. होय चांगलं कामकाज इथे होत असताना पाहायला मिळालं. नो बॉल आला आणि त्याला चॅलेंज केलंय फिल्डिंग टीमने. इथे DRS घेतलाय. आपण वॉर रूम मध्ये वळतो आहोत जिथे धनंजय कोळी सर यांना आपण पाहतोय. हा निर्णय इथे पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. 22 यार्ड बद्दल आपण चर्चा करतोय. ही वाहिनी आहे ना सध्याच्या घडीला प्रत्येकाच्या पसंतीस उतरली. चांगला कॅमेरा अँगल्स पाहायला मिळतात. चांगले व्ह्यूज पाहायला मिळालेत. आणि त्याच वेळेला जर का तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही जाल तर आवर्जून महाबळेश्वर चॅम्पियन लीगला आणि या पेजला तुम्ही फॉलो करायला विसरू नका. संपूर्ण अपडेट मॅन ऑफ द मॅचचे अपडेट दिले जात आहेत. त्याच वेळेला तुम्हाला रील्स पाहायला मिळतात 22 यार्ड या वाहिनीवरती आणि या अगदी त्याच वेळेला इंस्टाग्राम पेजवरती देखील. हा नो बॉल नो बॉल फिल्डिंग टीमने इथे जो DRS घेतला होता आणि पंच या बॉलवरती धावा आल्यात त्या अर्थात 4. हा नो बॉल आणि त्याच्यावरती चौकार आलाय. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. अय्यूब गोलंदाजी मार्क वरती फ्री हिटचा बॉल कोलातला होता. ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चुकी होतीये. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक बॅकअप चांगलं मिळतंय परंतु इथे ही घिसाड घाई होती. अंगलट आलेली नाही. धावा कंप्लीट झाल्यात त्या 2. नक्कीच नाका खालून कान पिळलाय. खऱ्या अर्थाने दिवसा ढवळ्या धावांची चोरी केली आहे. तुम्ही पाहू शकता ऑन साइडला हा फटका खेळला गणेश शिंदे त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जे पाटणचा कोहिनूर म्हणून ओळखला जातो त्याच्याकडून झालेली चूक याचा भुर्दंड 2 धावेंच्या स्वरूपामध्ये धावसंख्येला वेग आणलाय. धावसंख्या सरळ जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड. एका बॉलच्या अंती 7 धावा धावफलकावरती येणं ही सुरुवात अविश्वसनीय आहे. उजव्या सीच्या बाहेर भारच बाहेरच्या दिशेने हा बॉल पाहायला मिळाला. अय्यूब तो गोलंदाज आहे ना ज्याने आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीमध्ये 18 बाईक मिळवल्यात. सुप्रीमोमध्ये अर्धशतक त्याने ठोकलंय. यावर्षीचा हंगाम अक्षरशः त्याने गाजवलाय आणि कासार वडवलीचा हा वंडर बॉय आज कशा धाटणीचं प्रदर्शन करतो हे पाहणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटने एक्स्ट्रा रन आली. 6-8 धावा. आडवा बॅटने स्वीप केलाय. जणू एखादा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड स्वाईप करावा त्या रीतीने इथे स्वाईप केला. बॅट ठोकलाय चौकार. अतिशय जबरदस्त लो फुल टॉस बॉल होता त्याला फुल टॉस वरती कन्वर्ट केला. फ्लाइंग फॉलोइंग स्लिप मध्ये पाहायला मिळाला. अतिशय जबरदस्त देखणा आणि ग्लोरियस फटका डीप ईश मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला गेला. आणि आपण अय्यूब शेख बद्दल चर्चा करत होतो ज्याने सातारा प्रीमियर लीग खऱ्या अर्थी या स्पर्धेला 4 चांद लावले होते. तो खेळाडू आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. त्याच्या अगेन्स्ट रवी म्हात्रे हाही कमी नाहीये. 3 बॉलच्या पाठीमागे 10 धावा बनवण्याचा त्याचा मनसुबा चारी मुंडात चित केलाय. धावा येत आहेत. रवी म्हात्रे हा तो खेळाडू आहे ना तुर्भे गावाला बिलॉंग करणारा आणि गेली अनेक वर्ष आपला दबदबा त्याने कायम ठेवला. फटका बसला मिड ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज क्रमांक पहिला रवी बाद. अतिशय सुंदर बॉल पाहायला मिळाला. बॅकअप द हँड हा बॉल हाताळला होता. वेग कमी केला गेला होता. शेवटच्या क्षणी हा बॉल आहे ना तो फक्त चेक केला आणि तिथे ढकलून देण्याचा प्रयत्न होता आणि मनसुबा फसला. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये कलेक्ट केला आणि पहिला हादरा पहिली मासळी लागली गळाला. रवी म्हात्रे बिग फिश ऑन द बिग बास्केट. होय मोठा मासळी जाळ्याला अडकली परंतु हा बॉल पाहना ऑफ ब्रेक टाकला. पडल्यानंतर उसरी घेत होता. बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न केला आणि मिड ऑफला एक चांगला झेल इथे पाहायला मिळतोय. चांगलं कॅमेरा अँगल आणि त्याच वेळेला चांगलं वर्क इथे 22 यार्डच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. समालोचक जे बोलतोय ते तुम्ही ज्या वेळेला दाखवताना त्यावेळेला समालोचकाचे शब्द वाढतात आणि खरं तर 22 यार्डच्या माध्यमातून ही कामकाज इथे पाहायला मिळतं. फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश मोहितेला आपण दाखल होत असताना पाहतो. आखाती देशांमध्ये ज्या पद्धतीने त्याचा क्रिकेट राहिलाय इंटरनॅशनल टीमसाठी त्याला खेळताना आपण पाहायला मिळालंय
परंतु आज इथे तुम्ही काय करता, इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही किती क्रिकेट खेळलात. अयुबने 18 बाईक त्याच्या नावावरती आहेत, परंतु त्याचा आजचा खेळ महत्वाचा आहे. या आधीच्या मॅचमध्ये प्रथमेश साखरे चांगला केला, त्याच्यामध्ये आपण उमी केनीला पाहायला मिळालं. मैदानात तुम्ही महाराष्ट्रभर किती गाजवता, भारतभर किती भ्रमंडी करता. याहूनही अधिक महाबळेश्वर प्रीमियर लीग, चॅम्पियन लीगमध्ये तुम्ही कसं प्रदर्शन करताना हे आम्हाला पाहायचं आहे आणि तेच इथे दाखवावं लागणार आहे. आकाश मोहिते मागील मॅचमध्ये बॅटिंग चांगली करू शकला नव्हता. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल अगदी सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध ठोकला हा चौकार. अतिशय सुंदर फटका आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. ज्या पद्धतीने हा फलंदाज बॅकफूट वरती गेला, जागा बनवली, फक्त ढकलून दिला आणि मनगडाच्या साह्याने हा फटका खेळून काढला. स्वीपर कव्हर मध्ये सुंदररित्या हा बॉल सीमा पार आला. त्या 4 धावा येतोय चौकार. धावसंख्येला वेग वाढलाय. धावसंख्या 1 वर 6, 16 टीम. शैलेश सर, मला हा फटका असा वाटला ना की जणू काय टिचकी मारली शरीरावरती, कपड्यावरती काहीतरी आल्यानंतर आपण टिचकी मारतो, झटकला आणि हा स्ट्रोक चौकार आला. संयमाने खोलात टाकलेला बॉल, एक सिंगल घेतली जाते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल कारण इथे एंड चेंज होणार आहे, ही बाब महत्वाची आहे. 17 धावा पहिल्या षटकाच्या अंती. एक दमदार आणि सावध सुरुवात इथे म्हणता येईल कारण 17 धावा आल्यात. 5 बॉलचा खेळ संपलाय. नक्कीच आपण पाहिलं ना यॉर्कर लेंथ, एक चौकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने काल्पनिक खेळ मिळणार नाही कारण की सुंदररित्या प्रेझेन्स ऑफ माइंड या क्षेत्र फलंदाजाने वापरला आणि नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला फलंदाज क्षितिज मोरे बऱ्याच कालखंडानंतर KSKचा फ्युचर स्टार म्हणून ज्याच्याकडे ओळखला तर वारसोळी गावचा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये इनआउट ॲक्शन मध्ये येतोय. परी 11 या संघाकडून अनेक काळ या संघाचं नेतृत्व या खेळाडूने केलंय. परी 11 या टीम मध्ये नेहमीच या खेळाडूची वर्णी लागते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉल येईल हे जाणीवपूर्वक हे करण्याचा प्रयत्न इथे केला होता क्षितिजने. त्याला ठाऊक होतं की लेफ्ट हँड स्ट्रायकर वरती येणार, हवा ज्या दिशेने चालतीये. परंतु महेश नानगुडेने या मैदानावरती हवा कोणत्याही दिशेने चालू द्यात, आपल्या बॅटची हवा चालणं गरजेचं राहतं हे दाखवून दिलं होतं आणि हवेच्या विरोधात ही षटकार ठोकले होते. या मॅच मध्ये काय घडणार, 17 बनल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 17 लॉस ऑफ 1 विकेट. परी 11 या टीमला आपण बॅटिंग करताना पाहतोय. नक्कीच फार सुंदर उल्लेख केलात सर बावधनचा. पुण्यातील तो खेळाडू असं म्हटलं आता ना, दरी जरी खोल असली ना तरी पंखान जर असतील ना, तुमच्यामध्ये विश्वास असेल त्या पंखांचा, तर तुम्हाला दरीची भीती वाटणार नाही. मैदानाच्या आतमध्ये खेळ अशाच पद्धतीने निहाळला जातो, खेळला जातो. चर्चा राहिली आहे आकाश मोहिते आणि क्षितिज मोरे यांच्याबद्दल, चर्चा राहिली आहे. मात्र चर्चा या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निहाल ग्रुपचे सर्वेसर्वा जिथे आपण पाहतो अशोकदादा सकपाळ यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. त्यांनी सांगितलंय जीवनाचं राडगाडगं बाजूला सारायचं, एकत्र यायचं आणि एक वज्रमूठ बांधायचं आणि क्रांतीचा उठाव करायचा. आज या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला तो उठाव पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक प्रगतीपथावरती येईल, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोण येईल याची चर्चा राहिली आहे. मैदानाच्या आतमधून जर आपण पाहिलं ना तर आता मात्र आपल्यापासून दूरवरच्या स्ट्राईक एंडवरून मात्र गोलंदाज रनवेवरती येतील. नाव आहे संतोष सकपाळ. गावडोशी गावचे हे खेळाडू आहेत. अनेक काळ या खेळाडूने गतवर्षी चौनेश्वर 11 या संघाला अव्वल दर्जाचा क्रमांक पटवून देण्यामध्ये याचा मोलाचा वाटा राहिला होता. तो आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. संतोषला आपण पाहतोय. पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर. सातत्याने उजव्या सीच्या बाहेर बॉल टाकण्याचे प्रयत्न इथे करण्यात येतील कारण लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकर वरती आलाय आणि त्याचे इंटेन्शन इथे कसे राहतील हे पाहणं गरजेचं राहणार आहे. पहिला बॉल तर गोलंदाजाच्या नामे राहिला. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय संतोष सकपाळच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला केला, गॅप मोठा आहे. धावा मिळतील त्या बॉलवरती 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. अतिशय जबरदस्त फटका. हार्डर लेंथ वरती हात आलेला, गुड लेंथ वरती पडल्यानंतर हुसळी घेणारा बॉल आणि त्याला मात्र गिरकी घेत असताना ज्या पद्धतीने हा बॉल फेकून दिला ना सीमारेषे पार, ही ओळख राहिली आहे. आकाश मोहिते खऱ्या अर्थाने पाटण तालुक्याला बिलॉंग करत असताना अनेक विक्रम त्याच्या नावावरती आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटही त्याने खेळण्याचा एक मानस दाखवलाय आणि हा खेळाडू का ओळखला जातो, का त्याला याचा आयकॉन म्हणून घेतलाय याचं प्रत्युत्तर दिलंय त्याने. दमखम दाखवाच लागणार आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला, फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 2 आकाश मोहिते बाद. कम्मालीचा बॉल पाहायला मिळाला. संतोष सकपाळ यांनी कमबॅक केलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो हा बॉल कशा रीताने हाताळला गेला. जर हा बॉल पाहिला ना तर खोलवर पद्धतीचा न हाताळता हार्डर लेंथ वरती हाताळला होता. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी मात्र केली नाही कोणतीही चूक. एक स्टायलिश कॅच
मैदानाच्या आतमध्ये कार्य करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालेत. नाव आहे मिस्टर 360 चंदू घाडगे, हातलोड गावचा हा सितारा. मैदानाच्या आतमध्ये महाबळेश्वर तालुक्याचं नाव आता एका उंचीवरती घेऊन जातोय, हे पाहायला मिळालंय. चंदू गाडगे हा तो खेळाडू आहे ना, मला वाटतं खुल्या गटाच्या स्पर्धा KSK मधून येणारा आणि सँडी SP या टीमचं प्रतिनिधित्व करणारा, केवळ आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती या खेळाडूला आपण मैदानावरती पाहिलं होतं. हा भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहता. निहाल ग्रुप 2025चं हे आयोजन, महाबळेश्वर चॅम्पियन लीग दुसरं पर्व, आणि हे व्यासपीठ तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वेसर्वा निर्माते आणि ज्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आदरणीय अशोकदादा सकपाळ साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत होतात. 21-2 21 धावा धावफलकावरती अक्षय पाटील मोन्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अलिबागच्या नौकारचा असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी खाली राहिला. सरप्राईज पॅकेज होता त्याच्यासाठी. हा बॉल सबमरीन डिलिव्हरी, जमिनीला समांतर थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. कम्मालीचा बॉल पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर उसळीच घेतली नाही, त्याच्यामध्ये अनाथोडा बाउन्स पाहायला मिळाला आणि ज्या बाउन्सने हा मोठा खेळाडू ही बीट झालाय, ही वेगळी ओळख आहे. आणि खऱ्या अर्थाने महाबळेश्वर चॅम्पियन लीगचं हे हो पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मी म्हणेन इथे ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला आणि मात्र बॅकअप देत असताना मोठा चेस, मात्र बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप मध्ये लाईनच्या बाहेर येईल ना तो या स्पर्धेतला एक नौखा लाजिरवाना चौकार. 4 रन्स. पहा ना, ऍक्शन रिप्ले इथे पाहायला मिळतो. आपण पाहिले दोन्ही बॉल खाली राहिले होते. सरप्राईज पॅकेज आहेत. बॅटर एक्सपेक्ट करत आहेत की मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी बॉल उसळी घेतील, परंतु अक्षयच्या अगेन्स्ट पहा पहिल्या मॅच मध्ये तो बाद झाला. दुर्भाग्यवश त्याचा एक झेल टिपण्यात आला, एकाच हातामध्ये झेल घेण्यात आला होता. तो अविश्वसनीय झेल राहिला, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये लगातारचे 2 बॉल त्याच्या अगेन्स्ट जे काय हाताळले गेलेत ते मैदानावरती कुठे ना कुठेतरी त्याला जकडून ठेवलंय असंच म्हणावं लागेल. धावा थांबल्यात. धावफलकावरती 25 आहे. 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल या वेळेला समोर मारला. स्ट्रेट हिट, गुड हिट, वॉट अ स्ट्रोक, षटकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो खोलवरचा बॉल, त्याच्यावरती वी झोन मध्ये स्ट्रेट बॅटने हा कम्मालीचा प्रहार मारायला मिळाला, जिथे खऱ्या अर्थाने या बॉलच्या पाठीमागे फलंदाजाची रिॲक्शनही तेवढ्याच ताकदीने दाखवली गेली आहे. त्याच्या बॉटम हँडचा त्याने वापर केला आणि बॉल डिस्पॅच केला. वी झोन मध्ये समोरच्या साईड स्क्रीन वरती फेकून दिलाय षटकारासाठी. ही ताकद राहिली आहे जयेश सर. ताकदीचा वापर, परंतु टायमिंग त्याहूनही अधिक प्रॉपर पाहायला मिळाली. लांब लचक स्ट्रोक आलाय. मोन्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला आणि आपण आलोय त्याची जाणीव त्याने करून दिली आहे. रन्स आल्यात. संघाची धावसंख्या आता मात्र 31. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15.50चा करंट रन रेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि हेल्दी स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारे दोन्ही खेळाडू मैदानावरती आहेत. भागीदारी रचायला हवी, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करणं गरजेचं आहे. परी 11 टीम बॅटिंग करते टॉस हरल्यानंतर. नक्कीच असं म्हटलं जातं ना की आभाळामध्ये जर तुम्हाला झेप घ्यायची असेल तर गडगडाट हा तुम्हाला सहन करावा लागतो. प्रकाशाचा वेग खऱ्या अर्थाने तुम्हाला चमकवत असतो. तशाच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये क्षितिज मोरे आणि अक्षय पाटील मोन्या यांनी मात्र या स्पर्धेमध्ये 4 चान लावलेत. 31 वरती 2 फलंदाज बाद झालेत, तरी परी 11ची बॅटिंग लाईन आहे ना ती स्ट्रॉंग आहे. मात्र या अगेन्स्ट आपण जर पाहिलं ना तर संतोष वरती प्रहार चढवले. 31 धावा धावफलकावरती. जयेश सर. गणेश शिंदे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल लेट कट केला. क्षेत्ररक्षक आहे. आपल्याकडे जे दमकम आहे ना, आपल्याकडे जे पोटेन्शियल आहे ना, ते विसरतोय कुठे ना कुठे रे क्षितिज. तुझ्या हे बॅटमध्ये तो दरार आणि ते दमकम पाहायला मिळेल का? षटकार तूही मारू शकतो. हा बॉल त्याच रीतीचा होता. उसळी घेणारा गुडले स्पॉटवरून रायझिंग डिलिव्हरी, केवळ लेट कट करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा वारंवार एक कोण बनवलाय. उजव्या हस्तीच्या बाहेर जाणीवपूर्वक गोलंदाजी करण्यात येते. डॉट बॉल. नक्कीच अतिशय सुंदर हा गोलंदाज गणेश शिंदे पाटण तालुक्याला बिलॉंग करतो. आज इथे 17 आयकॉन म्हणून खेळत असताना त्याने आपला का आयकॉन म्हणून मला निवडलं गेलंय याचं पहिल्या 2 बॉल वरती प्रत्युत्तर दिलंय क्षितिज. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केला. ब्लाइंड स्ट्रोक राहिला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आता डिप्पा फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर एक सिंगल घेण्याची मुभा होती. मागील 3 बॉलवरती 1 रन खर्च केले. 32-2. नक्कीच कल्पनेपलीकडचं क्रिकेट अटॅक करण्याचा प्रयत्न. अक्षय मोन्या खऱ्या अर्थाने मोठे प्रहार करण्यासाठी सुसज्ज झाला. त्याने गाडीचा टॉप गिअर टाकलाय. त्याला स्ट्राईक वरती आणलं गेलंय. पुढचा बॉल यावेळेला अक्षय पाटील मोन्याच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
हाय अँड हँडसम मॅसिव्ह षटकार. कम्मालीचा प्रहार पाहायला मिळाला. या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया आपण टीव्ही स्क्रीनवरती 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून पाहणार आहोत. अतिशय सुंदर पद्धतीने हा बॉल हाताळला गेला होता. पहा त्यानंतर मात्र जशा पद्धतीने एखाद्या गाडीला जॅक चढवावा ना तशा पद्धतीने हा शॉटम जॅक केला, डिस्पॅच केला आउट ऑफ द पार्क. नेक्स्ट बॉल कुलातला यावेळेला समोरच्या दिशेने कॉट अँड बोल्ड. इथे फलंदाज क्रमांक धक्का क्रमांक 3 अक्षय पाटील मोन्याबाद. नहिले पे दहिला, तू षटकार मारू शकतोस तर मी तुझा विकेट घेऊ शकतो. म्हणूनच या पठ्ठ्याला अनेक काळ म्हटलं गेलंय, अरे कोळशाच्या आतला हिरा मी, या कडक फलंदाजीला देईन मऊ मऊ चिरा मी. त्याने चिरलंय, त्याने वेध घेतलाय. अक्षय पाटील मोन्या याचा विकेट या कोहिनूर हिऱ्याने उचललाय. गणेश आपल्याला पाहायला मिळालेत. गणेश शिंदे हे नाव मैदानाच्या आतमध्ये का घोंगावले गेलंय. जयसर या खेळाडूचा खेळ सातत्याने उंचीवरतीच राहिलाय आणि या खेळाडूने सातारा जिल्ह्याला प्राऊड फील केलाय. 38 ला 3 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. 38 ला 3 फलंदाज. पहा अक्षय पाटील 5 बॉल 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 2 षटकार आले जरूर, परंतु तिथून पुढे त्याचा खेळ कुठे ना कुठेतरी तितकासा बहरात आलेला नाही आहे. विकेट मिळवल्यात, विकेटची कमाई झाली आहे आणि ज्या ज्या वेळेला विकेट जातात त्या त्या वेळेला धावा थांबतात. इथे धीरोधार्तता फार महत्वाची राहते. षटकार चौकाराने क्रिकेट बनत नाही, संयम फार महत्वाचा असतो. पहा एखाद्या गवंड्याप्रमाणे काही वेळेला फलंदाजांना कामकाज करावं लागतं. विटेवरती वीट जशी गवंडी रचतो ना, एखादी भिंत उभी करतो, तसं फलंदाजांना धावेवरती धाव रचत एका धावेची भिंत उभी करायची असते. त्यासाठी संयम हवा, त्यासाठी धीरोधार्तता हवी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल बॅकफुटला आले होते. इथे एक सिंगल गीत प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 39. अजय मोरे आले आहेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये क्षितिज मोरे आणि अजय मोरे हे मोरे बंधू मैदानाच्या आतमध्ये आता काय कामगिरी करतील. नौका अडकली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या पाठीमागे 39 जो 15.50चा रन रेट पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळाला होता ना जयेश सर, त्याला मात्र गणेश शिंदेने ब्रेक लावलाय. एका ओव्हरच्या पाठीमागे 8 धावा, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि 1 विकेटही त्याने मिळवलाय. सुंदर गोलंदाजी त्याची राहिली आहे. टीम आपण जर विचार केला तर चौनेश्वर 11 खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर पंकजदा वाडकर यांची ही टीम आणि वाई तालुक्याकडून बिलॉंग करत असताना सातत्याने गतवर्षीचा चॅम्पियन संघ राहिला होता. मात्र या सीझन मध्ये काय घडवून येतोय याचीही चर्चा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिली आहे. एक चांगलं प्रदर्शन म्हणता येईल, कारण गणेश शिंदेने या षटकामध्ये कमालीची कामगिरी केली. 1 षटक 8 धावा 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. महाबळेश्वर चॅम्पियन लीगचं हे फ्लेक्स तुम्ही अगदी समोरच्या बाजूला जे मात्र पाहत आहात. पिंक कलरची ही टीम जी आहे ना, ही खरं तर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या चहू बाजूला फ्लेक्स त्याच दर्जाचे पाहायला मिळाल्यात. चहू बाजूला आपण त्याच वेळेला आच्छादन सीमारेषेवरती पाहत आहोत. अजय मोरे आणि क्षितिज मोरेला बॅटिंग करावे लागेल. 39 बनल्यात. अभि नाही तो कमी नाही. 365 दिवस पुन्हा पुन्हा वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. या स्पर्धेसारखं आयोजन होणं नाही, या स्पर्धेसारखं नियोजन होणं नाही आणि या मॅचमध्ये तुम्हाला प्रदर्शन चांगलं करावं लागणारच आहे. आणि जिथे मात्र आपण पाहिलं ना तर गोलंदाजी मार्कवरती 2ऱ्या षटकाच्या दरम्यान, एकंदरीत 4थ्या षटकाच्या दरम्यान प्रवीण शिंदेला इन्व्हाइट करण्यात आलाय. प्रवीण सकपाला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता मात्र काहीतरी वेगळी पाहायला मिळते. जिथे एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर 30 सर्कलमध्ये शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन तैनात करण्यात आला. बॅकवर्ड पॉईंटला आपण एक क्षेत्ररक्षक पाहतोय. डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आला. लॉंग ऑफ आहे उजव्या एसटीच्या बाहेर. जिथे ऑफ साईडचे क्षेत्ररक्षण, ऑन साईडला लॉंग ऑन, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. खाली राहिला बॉल. तेडी क्षेत्ररक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. अतिशय सुंदर बॉल. गावडोशी एक्सप्रेस नावाने ज्या खेळाडूला सातत्याने ओळखले गेलाय, खऱ्या अर्थाने पुण्यासारख्या विभागामध्ये राहणारा हा पठ्ठ्या गावडोशी गावाला बिलॉंग करतो. मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल काय भन्नाट वेगाने हाताळतोय. ही ओळख राहिली आहे प्रवीण सकपाळ यांची. मैदानाच्या आतमध्ये अजय मोरे यांना रोखून धरलाय. अजयही कमी नाही आहेत. अजयकडेही ती ताकद आहे, क्षमता आहे. मात्र याच्यावरती डावपेच रंगवले जातील का. प्रवीण निघालेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरून. अजूनही 11 बॉलचा खेळ शेष आहे. काही बिघडलेला नाही आहे. मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं राहणार आहे. हा बॉल इथे मात्र शॉर्ट फाईन लेगला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक धाव कंप्लीट होतीये. वेगाने ही धाव येत असताना 40 वरती मजल मारली आहे. येणाऱ्या 10 बॉलचा खेळ शेष.
नक्कीच दिवसाढवळ्या ही धाव चोरली खऱ्या अर्थाने. आपण पाहिलं ॲक्शन रिप्लेमध्ये थोडासा स्टंप मिस झाला आणि तदनंतर लेग गलीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक येणार ॲक्शनमध्ये येत असताना त्याच्याकडून झालेली चूक, त्याचा बॅकअपही पाहायला मिळाला आणि दरम्यान मात्र एक धावला कंप्लीट केली आहे. जयेश सर 40 धावा आणि क्षितिज मोरे स्ट्राईक एंडवरती. काय टार्गेट सेट करेल टीम परी 11? 10 बॉलचा उल्लेख केला. पहा 10 बॉलमध्ये जर का इथून 30 जरी आला ना तर 70 बनतात आणि 70 ते 75 बनवण्याचा प्रयत्न निश्चितच होईल. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय, चेंडूला पाठवलाय, क्षितिज मोरेच्या बॅटमधून आलाय षटकार. वारसोळी गावचा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये सोपान मोरे यांच्या तालमीमध्ये शिकलेला हा क्षितिज मोरे इनाड ॲक्शन मध्ये पाहायला मिळालाय. शॉटम चाक केला, पूल केला, सक्सेसफुल पार केला, बॉल सीमा पार आला ना तो मॅग्निफिसंट षटकार. 6 धावा क्षितिज मोरे. बॅकफूट फ्रंट फूट हा कदापि भेदभाव नाही आहे त्याच्याकडे. त्याने बॅकफुटला हा स्ट्रोक अटेम्प्ट केला होता, पुल करत असताना तो सक्सेसफुल राहिला. ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर, जणू काय प्रतिस्पर्ध्याला सांगितलं त्याने जुळून येती रेशीम गाठी. षटकार टोकला. 46 धावा. पुन्हा एकदा हाक ट्रॅकर आणि पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देण्याचा प्रयत्न, परंतु काय क्षेत्ररक्षण झालं पहा. फेकी करण्यात येत्या 2 धावा कंप्लीट. काय क्षेत्ररक्षण झालंय, कमालीचं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळालं. येस, आपण थर्ड अंपायरकडे रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी षटकारासाठी मात्र एफर्ट्स कमालीचे होते आणि कोणता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता हेही पाहणं गरजेचं आहे. 22 यार्ड वाहिनी आता मात्र इनाड ॲक्शन मध्ये येईल आणि दूध का दूध पाणी का पाणी. बाउंड्री लाईनला एफर्ट्स कमालीचे होते. जयेश सर, खऱ्या अर्थाने एखाद्या मोठ्या स्पर्धेला आणखी मोठी बनवण्यासाठी या खेळाडूंनी प्रयत्न केले आहेत. आणि आपण क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर संतोष सकपाळ जंगली या नावाने ज्याला ओळखलं गेलंय त्याची ओळख राहिली आहे. आणि पहा काय त्याने शेवटच्या क्षणाला जम्प केला, टायमिंगही सुंदर राहिला. जय सर, काय सांगाल अशा पद्धतीचा खेळ? आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना तुमच्या बॉडीचं संतुलन, हँड अँड कॉर्डिनेशन आणि जिगरा महत्वाचा राहतो. तुमचा जिगरा, तुमच्याकडे चपळता असावी लागते. हे सर्व गुण संपन्न असं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सेन्स ऑफ ह्युमर, प्रेझेन्स ऑफ माइंड एवढा चांगला होता ना या बॉलवरती की ज्या वेळेला उसळी घेणारा बॉल ज्या वेळेला हवेमध्ये राहतोय, आपण जंप कधी मारायची, कुठे मारायची, कोणत्या क्षणाला मारायची, हे सर्व काही इथे जुळून आलंय की काय पाहावं लागेल. प्रथम दर्शनी असं वाटतंय की तो षटकार आहे, परंतु पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. सुंदर ओळ मगाशी तुम्ही वापरली जय सर, जुळून येते रेशीम गाठी. इथे रेशीम गाठ जुळले का? परी 11 संघ म्हणत असेल की हा षटकार मिळावा, मात्र चौनेश्वर 11 संघ म्हणत असतील की नाही इथे 2च धावा मिळाव्या. म्हणजे चलबिचल दोन्ही गटामध्ये चालू आहे. दोन्ही डगआउट मध्ये टेन्शन वाली मात्र आहे, प्रेशर इथे पाहायला मिळालाय. नाही, धडपण दोन्ही संघाला राहणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये जो खेळ आपण करतोय, किंवा मैदानावरती उतरल्यानंतर आपला खेळ हा नेहमी जिंकण्याकडेच कल असतो प्रत्येकाचाच. प्रत्येकाला जिंकायचा. मागील मॅचमध्ये जे काही घडलं, जे बिघडलं ते विसरून या सामन्यामध्ये पुन्हा पुन्हा चांगलं प्रदर्शन करणं गरजेचं असताना हे प्रदर्शन आपण पाहत आहोत. क्षितिजने जो स्ट्रोक खेळला ना त्याच्याकडे पाहता त्याची बॉडी लँग्वेज आत्मविश्वासाने तो आत्ममैदानावर पाहायला मिळतोय. त्याला कदाचित वाटते की हा षटकारच असावा, परंतु निर्णय अजूनही प्रलंबित आहे. रुको जरा, सबर करो, निर्णय येईल आपल्यापर्यंत. DRSची मागणी करण्यात आली आहे, त्याची शहानिशा होती आहे. एक साशंकता निर्माण झाली पंचांच्या मनामध्ये आणि त्याचं निरसन इथे करण्यात येईल. कल्याण घोरपडेचं त्यांना आपण पाहतो स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. त्याच वेळेला सूर्यकांतजी आडावसरी यांना तुम्ही पाहत आहात मैदानाच्या आतमध्ये. षटकार, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार, अतिशय सुंदर षटकार ठेकला आहे. लगातारचे 2 बॉल 2 षटकार 2 मोठे प्रहार. क्षितिज मोरे आता ऍक्शन मोड मध्ये आलाय. क्षितिज मोरे या नावाची चर्चा इथून पुढे होणार आहे. वारसोळी गावचा भट्ट्या 6 बॉल 13 धावा त्याने बनवल्यात आणि आता टार्गेटला मोठं करण्याचा त्याचा मनसुबा. प्रवीण सकपाळ हा गोलंदाज त्याने ओळखलाय त्याच्या अगेन्स्ट. संघ म्हणत असेल रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. या मॅच मध्ये लगातारचे 2 बॉल 2 षटकार ठोकले क्षितिजने. नक्कीच. त्याचबरोबर तेजस भोसले यांनी सांगितलं गेलंय की आता तिसरा आला ना तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज. ATM उघडला. पुढचा बॉल खोलातला बॉल होता, ऑन साइडला केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय, क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट झाले, डबल साइड पलटलाय. क्षितिज संघाची धावसंख्या 54 धावा धावफलकावरती आहेत. 54 ला 3.
जयेश सर भूक दिसते मैदानाच्या आतमध्ये. क्षितिज मोरे यांच्याकडे ती लागलेली भूक या धावसंख्येला उंचीवरती नेण्याचा त्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आग लावण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. शेवटचा बॉल आहे. 5 बॉलच्या पाठीमागे 14 धावा त्याने कुठल्यात आणि आता अंतिमचा बॉल या 4थ्या षटकातला. काय असेल याच्या पाठीमागे स्ट्रॅटर्जी. क्षितिज मोरे स्ट्राईक एंड वरती. शेवटचा बॉल शेष आहे. फटका येईल का विशेष हे पाहणं गरजेचं. यावेळेला ऑन साइडला केला डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल घेऊ इच्छितोय केवळ क्षितिज एकेरीच्या मदतीने. 55 धावा 4 षटकांचा खेळ संपला. 55 ऑन दी बोर्ड. लक्ष वेधून मी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं 25 मिनिटं घेतली तुम्ही 4 षटक हाताळण्यासाठी. 25 मिनिटं घेतलेले आहात याकडे आम्ही लक्ष वेधतोय. 55ला 3 एंड ऑफ दी 4th ओव्हर. येस चर्चा आता इथून पुढे रंगली आहे. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. टायमर हा फार महत्त्वाचा आहे. चला प्रोडक्शन थोडंसं स्पीडअपने घ्या. आणि जयेश सर ही स्पर्धा टायमावरती बोट ठेवलं गेलं आहे. सातत्याने पाहिलं आपण संपूर्ण अशोकदादांच्या पाठीमागे त्यांची मेहनत त्यांची टीम. मग आपण पाहिलं ना या स्पर्धेसाठी समालोचनाचा कक्ष सातत्याने उंचीवरती नेण्याचा एक वेगळा प्रयत्न राहिला आहे. आज आपण पाहिलं ना तर या स्पर्धेची उंची एक टप्पा आणखी वाढलाय. होय निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचकांना एक मोठं व्यासपीठ आणि प्लॅटफॉर्म मिळत आहे. कारण किरणजी मस्कर सर यांच्यासारखे लिडिंग समालोचक ज्या वेळेला असतील त्यांच्या आधिपत्याखाली काम करणं ही एक वेगळीच बाब आहे. कारण प्रत्येकाला एक पर्वणी राहते. आज या स्पर्धेच्या माध्यमातून मनीजी पाटील सर यांना पाहत आहे तुम्ही. कारण त्यांच्या माध्यमातून ही खूप काही शिकण्यासारखं राहिलं आहे. कारण सुप्रीमो सारखी स्पर्धा त्यांनी केली आहे रतनबुवामध्ये ज्यांचा आवाज ऐकायला मिळतो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा अंतिम षटक ऋतिक कदम गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. 6 बॉलचा खेळ शेष आहे. 2 ते 3 षटकारांकडे पाहत असेल क्षितिज. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. पहिलाच बॉल फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चढूच्या खाली. फलंदाज बाद. अतिशय जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. खोलवरचा बॉल होता. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक इन ॲक्शन मध्ये आले. बराचसा अंतर त्यांनी कापलाय. पहा या बॉलच्या पाठीमागे पृथ्वी यांनी सुंदर बॉल हाताळला होता. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप होतं. तिथून मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये जास्त काळ राहिला आणि क्षेत्ररक्षक प्रवीण आले आणि त्यांनी कॅरी केला गेला तो झेल. संपला क्षितिज मोरे यांचा खेळ. क्षितिजने मात्र या मॅचला एक वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला गेला. युवान वॉरियर्स आणि ग्लोरियस स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन हा पहिला कॉल तुम्हाला. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. युवान वॉरियर्स आणि ग्लोरियस स्पोर्ट्स बोथ दी कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. 55 या धावसंख्येवरती संघाचा महत्वाचा खेळाडू संघाचा नेता दिशादर्शक तारणहार कर्णधार इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय. 55ला 4 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अक्षय निवले मैदानाच्या आतमध्ये. उजव्या यशीच्या बाहेर खोलात टाकलेला हा बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आहे. त्या पंचांनी दोन्ही हात केले जमिनीला. समांतर चेंडू आला अवांतर. 56ला 4. नक्कीच पिचिंग थोडंसं बाहेर पाहायला मिळालं आणि तिथे पंचांनी दंडित केलंय. ऍक्शन रिप्ले आपण पाहिली. अतिशय सुंदर बॉल. शेवटच्या क्षणी ट्रॅम्प लाईनच्या जवळून जाणारा हा बॉल पाहायला मिळाला. तिथे व्हाईट बॉल कॉलिंग आलं. नेक्स्ट बॉल ऋतिक. उजव्या यशीच्या बाहेर. पुन्हा तीच लाईन ती दिशा. किंबहुना पळ वाटा शोधतोय की काय गोलंदाज असं वाटू लागलाय. व्हाईट बॉल. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालं. बॉल पडल्यानंतर थोडासा काटाही बदलला. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून लांब ठेवण्याचा त्याचा एक वेगळा मनसुबा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हरमध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी अनेक वेळा पाहिली आहे. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज. पाठीमागे चालला बॉल. झेल निसटला. जणू काय आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला. जीवदान दिलंय आणि हे जीवदान कितपत वरदान राहतं ना हे पाहणं गरजेचं. सिंगल आली आहे एकेरीच्या मदतीने. इथे फेकी खराब झाली आहे. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. प्ले मध्ये होता बॉल. ही धाव केवळ कंप्लीट झाली होती आणि धाव इथे कंप्लीट झाली आहे. दुसरी देखील धाव मिळतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 59 धावा. 60 धावा धाव फलकावरती आहेत. ग्लोरियस टीम आणि नेक्स्ट टीम मी विनंती करे ग्लोरियस संघ आपण या लगेच आणि त्याचबरोबर युवान वॉरियर्स आपण दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातो. युवान वॉरियर्स कॅप्टन या आणि ग्लोरियस स्पोर्ट्स कॅप्टन आपण प्लीज या. 59 धावा धावफलकावरती आहे जयेश सर.
यावेळी ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोडक्शन दिलं जाईल. एक धाव हलक्या हाताने घेऊन काढली आहे. जय सर 60 धावा धावफलकावरती आता लगवताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. आणि अशा पद्धतीने पाहताय व्हेरी वेल फायटिंग टोटल आली आहे. होय, अजून तिन्ही बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. कोणतीही धावसंख्या यशाची कदापि हमी देत नाही. या मॅचकडे आपण पाहतोय जिथे धावा आवश्यक राहतील. हा बॉल अटेम्प्ट करणं गरजेचं होतं. या बॉलवरती जर कदाचित बॅट जरी लावली असती, नो बॉल आहे आणि त्यावरती इथे केवळ एक सिंगल आली आहे. नो बॉल, फ्री हिटचा बॉल राहील. ऍक्शन रिप्ले पहा, बॅट घेऊनच गेला नाही बॅटर, नो बॉल आलाय. अजूनही खूप काय बाकी आहे मॅच मध्ये. फ्री हिटचा बॉल अगोदरच शफल झाले होते त्यामुळे त्यांना तो बॉल मारता आला नाहीये. मात्र जाऊया पुढचा बॉल, फ्री हिटचा बॉल आहे. यावेळेला देखील पुन्हा एकदा पुन्हा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अवांतर धाबा येत आहेत परंतु मोठे स्ट्रोक कदापि आलेले नाही आहेत. पुन्हा एकदा सिंगल येत असताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले, बॅटरला बीट केलं, खोला टाकला होता बॉल. 62 धाबा धावफलकावरती आहेत. 62 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. तर नक्कीच सर आपण पाहिलं तर 62 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत अजूनही. त्यावेळेचा बॉल हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपलाय. 62ला 5वा धक्का. क्षितिज मोरे बाद झाल्यानंतर मात्र जळू मैदानाच्या आतमध्ये तू चलमय आया या गाण्याचं खऱ्या अर्थाने पाठमोहरा करताना टीम पाहायला मिळाली आहे. डीप मध्ये हा फटका खेळला होता, प्रोडक्शन दिलं गेलं होतं. तिथे पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये चंदू घाडगे हे आपल्याला पाहायला मिळाले आणि चंदू घाडगेकडे बॉल गेल्यानंतर मात्र जवळजवळ कॅच 99% कॅच कॅरी होते असं म्हटलं जातं. मिस्टर 360 या नावाने त्यांना ओळखलं गेलंय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 62 वरती 5वाही फलंदाज बाद झालाय आणि 7 धावा देत असताना 2 विकेट या गोलंदाजाने देखील काढले आहेत. शैलेश सर, खरं तर पॅव्हलियन एंडकडून ज्या वेळेला गोलंदाजी होते ना, असं वाटतं की त्या षटकामध्ये 20 ते 25 धावा लिहिल्या आहेत परंतु या षटकामध्ये केवळ 7 धावा आल्यात. अद्याप 2 फलंदाज बाद. थेट यशांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, लाकूड तोड गोलंदाजी, फलंदाज बाद. 6वा धक्का. 62ला 6 बाद. 63चं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. चला 62 बांधल्या, 63चं टार्गेट आहे या सामन्यामध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस या आपण करणार आहोत. चला त्वरित लक्ष वेधूयात. मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या, क्षेत्ररक्षण फळीत सजवून घ्या. 63चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. शाखा क्रमांक 51 सन्मान्य आदरणीय रमेशजी सपकाळ साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत आले सर्व मान्यवर. आदरणीय रमेशजी सपकाळ साहेब, आपल्या शुभ हस्ते तुम्ही आला आहात तर टॉसच्या बरोबर वेळेमध्ये आला आहात. तर हा टॉस आम्ही तुमच्या शुभ हस्ते करतोय साहेब. या स्पर्धेचा टॉस आपण पहिला छापाकाटा यावेळी नाही आहे, महाविश्व चॅम्पियन लीग. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर निहाल रिसॉर्ट असा टॉस आहे. कॉल कोण मागणार आहे? युवान? ओके, कॉल तुम्हाला काय मागायचं माहिती आहे? स्पिंग दी कॉइन. निहाल रिसॉर्ट हा कॉल आहे आणि टॉस आहे महाविश्व चॅम्पियन लीग हा टॉस आहे. टॉस जिंकलाय ग्लोरियस स्पोर्ट्स. कशा पद्धतीने प्रवास राहिले, किती मॅच खेळलेत, काय घडले त्याच्यामध्ये? 2 मॅच खेळलो, 1 मॅच जिंकलो, 1 मॅच हरलो. मॅच लॉस झाला, काही कारण आपण पाहिलं तर टीम मीटिंगमध्ये बाहेर निघालं? काही कारण नाही, फक्त थोडीशी बॅटिंग कमी पडली पहिल्या मॅचला त्याच्यामुळे हरलो. नंतर बॅटिंग चांगली झाली, आम्ही नंतर जिंकलो. मग आता महत्त्वाचा निर्णय आहे तुझ्याकडे टॉस जिंकल्यानंतर. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. गुड. युवान, तुम्ही 2 मॅच खेळलात, दोन्ही मॅच जिंकलेला आहात. कशा पद्धतीने संघ मालकाबद्दल विचारेला, संघ मालकाबद्दल ऐकायला आवडेल? संघ मालक तर खूप खुश आहेत. दोन्ही पण मॅच जिंकलो आहे आणि तो माझा क्लासमेट आहे. छोट्याशा परिस्थितीमधून एक व्यवसाय करतोय तो आता सध्या आणि एक चांगल्या प्लॅटफॉर्म मला दिला आहे आणि एवढ्या मोठ्या लीगला कॅप्टनशिप दिली आहे मला. मी त्याचा आभार मानतो पहिल्यांदा. आणि तो खूप खुश आहे कारण की आम्ही दोन्ही मॅच जिंकलो आहे. अशी मोठ्या स्पर्धेमध्ये तू आत्ता बोलला कॅप्टनशिप करण्याचा अभिमान तुला वाटतोय. आतापर्यंत बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा पाहता, ही स्पर्धा देखील आपण पाहिलं तर सध्या ब्रँड बनत चालले, कारण ज्या पद्धतीने स्पर्धेला आपण पाहिलं मायक्रो मॅनेजमेंट केलं जातं, याबद्दल मी ऐकायला आवडेल अशोक दादा सपकाळ साहेब यांच्याबद्दल.
अशोक दादाला तर आम्ही लहानपणापासून ओळखतो. आम्ही खूप छोटे असताना त्यांनी आम्हाला खरं म्हटलं तर क्रिकेट शिकवलं आणि त्यांना आपल्या भागातली जी मुलं आहेत त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म चांगला भेटावा आणि कुठेतरी चांगल्या ठिकाणी भेटावं, कुठेतरी एक चांगलं मार्गदर्शन भेटावं. त्यासाठी जे सिनियर खेळाडू आहेत, जे आयकॉन्स आहेत, ऑल इंडिया आयकॉन्स, त्यांच्याकडून आम्हाला तो शिकायला भेटतं आहे की काय करायचं, काय नाही करायचं. या गोष्टीतून त्यांचे खूप आभार आहेत की आम्हाला या प्लॅटफॉर्मपर्यंत त्यांनी एक संधी दिली, चांगली संधी दिली. थँक्यू सो मच, मनापासून आभार. टीम ग्लोरियस एक छान फोटो घेतला जाईल. टॉस जिंकला ग्लोरियस स्पोर्ट्स. दे वॉन्ट द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. ग्लोरियस स्पोर्ट्स 2 मॅच खेळला, 1 मॅच जिंकला, 1 मॅच हारला. ही मॅच त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. युवन वॉरियर्स दुसऱ्या बाजूला ही मॅच जिंकून सेफ होण्याचा प्रयत्न करतील, कारण की 2 मॅच ऑलरेडी त्यांनी जिंकलेत. ही मॅच त्यांच्यासाठी जिंकणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, दोन्ही टीमला मॅचेस जिंकणं महत्त्वाचं आहे. यानंतरची मॅच अप्रतिम असणार आहे, ती पैसा वसूल नक्की होईल. मात्र आत्ताच्या मॅचचं काय बघूयात. सेकंड इनिंगची कहाणी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. सेकंड इनिंगची कहाणी ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समधून. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही आतापर्यंत ज्यांचा आवाज ऐकलात, किरणजी म्हस्कर यांनी या टॉसची कहाणी सांगितली. मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट, जिथे सेकंड इनिंगला होती सुरुवात. 63 धावांचा पाठलाग. मैदानाच्या आतमध्ये आयुब शेख आणि चंदू घाडगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या जोडीला रोखण्यासाठी अक्षय पाटील, मोन्या इन ॲक्शन मध्ये. पॉवर प्लेचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले. आणि आता सेकंड इनिंगचा हा थरार. एका बाजूला परी 11 तर दुसऱ्या बाजूला श्री चौनेश्वर 11. एका बाजूला सखाराम कदम तर दुसऱ्या बाजूला पंकज दादा वाडकर. यांच्यामधलं हे वॉर. पहिला बॉल, पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. बॉल आलाय वाईट, कॉल आला एक्स्ट्राचा. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा श्री गणेशा. जाणीवपूर्वक हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे करण्यात येईल, कारण अय्यूब सारखा बॅटर जो मात्र सध्याच्या घडीला फॉर्मात आहे त्याच्या अगेन्स्ट ही रणनीती असावी. व्हाईट बॉल आला. पुढचा बॉल यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढलाय. सॉफ्ट हँडेड फटका. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करतील. बॅटने आलेली ही पहिली धाव आपल्याला पाहायला मिळाली. अय्यूब शेख आणि अक्षय पाटील हे जे वार आहे ना, ते खऱ्या अर्थानं महत्त्वाचं राहणार आहे. दोन्ही खेळाडू ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून खेळत आहेत. दोन्ही खेळाडूंना चांगलं क्रिकेट ज्ञात आहेत. कमकुवत दुवे आणि ताकदवान दुव्याचा नेहमीच त्यांनी अभ्यास चांगला केला आहे. परंतु अक्षय पाटीलने बॅटने प्रभावशाली कामगिरी केलेली नाही आहे. बॉलशी त्याची जुगलबंदी कशी राहते ही महत्त्वाची राहील. नक्कीच ही जुगलबंदी पाहायला मिळेल. मात्र आता हातलोड गावचा स्टार क्रिकेटर 360 म्हणून ओळखला गेणारा चंदू घाडगे, लिटिल मास्टर इन ॲक्शन मध्ये आले. त्यांच्या अगेन्स्ट अक्षय पाटील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे पहा बॅटची टॉप एज बिहाइंड विकेट. क्षेत्ररक्षक येतील इन ॲक्शन मध्ये, कार्य करतील. लेग बाईटचं इथे रन आली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आणखी एक धाव. धावसंख्येमध्ये भर. 3 धावा धावफलकावरती आहेत. चंदूने हा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती केला, परंतु प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू हा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. अनेक मैदानाने अनेक ऊन पावसाळ्यात त्यांनीही पाहिलेत. त्याच्या अगेन्स्ट हा प्रयत्न कुठेतरी अंगलट येऊ शकला असता. राऊंड विकेटने पुन्हा एकदा. हो, यावेळी मीने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने ब्लम केलाय, फसवलंय, गंडवलंय, चकवलंय. मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील हा गोलंदाज टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळालाय. कम्मालीचा गोलंदाज आहे आणि याची मात्र दाहकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. एक चांगल्या धाटणीचा बॉल वेगाने टाकला, खाली ठेवला आणि शरीर भेदक मारा अय्यूबच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल पुन्हा एकदा बाडेज आहे का, पंचाकडे दाद मागितली आहे. मात्र इथे अक्षय पाटील यांची गोलंदाजी लाजवाब राहिली आहे. पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये सातत्याने बीट केलाय फलंदाजाला. मी जास्त काळ अय्यूबला अशी बॅटिंग करताना पाहायला मिळालेला नाही. अनेक वेळेला तो विध्वंसक रूप घातला, तो मोठे स्ट्रोक खेळतो. मला जुचंद्रची मध्यंतराची नाईटची वसईची स्पर्धा आठवली. तिथे काही काळ त्याने अशी बॅटिंग केली होती, परंतु तदनंतर त्याने काय कमालीचं प्रदर्शन केलं. म्हणजे सुप्रीमोमध्ये जाऊन अर्धशतक देखील ठोकलं होतं. तोच अय्यूब बॅटिंग करतोय. पुढचा बॉल. ओ यावेळी मिस टाइम. क्षेत्ररक्षक येईल का डीप मध्ये पाहायला मिळालेत. काय घडतंय. ओ इथे कॅच कॅरी केला जाईल का. यस इट इज. विकेटचं पतन. फलंदाज आयुब शेख जो मोठा मासा होता ना तो लावलाय गळाला. अक्षय पाटील मोन्या याने मात्र जे भेदलेलं संपूर्ण कुरुक्षेत्र होतं ना त्याच्यामध्ये मात्र हा फलंदाज अडकला गेलाय. या जाळ्यामध्ये अगदी फसला हा मासा असंच म्हणावं लागेल. मोठी विकेट या मॅचची पाहायला मिळते. जो अय्यूब सध्याच्या घडीला फॉर्मात आहे, ज्याची बॅट सातत्याने तळपते, त्याचा हा झेल पहा. अगदी हातामधून निसटत होता, 2 पायाच्या अगदी मधोमध टिपला आणि फलंदाज अय्यूब बाद झालाय. ब्रेक थ्रू संघाला गोल्डन विकेट
इथे मिळून दिली आहे. अय्यूब बाद होणं हे निश्चित पथ्यावरती पडेल, कारण त्याची गोलंदाजी त्याची फलंदाजी नेहमी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली आहे. आणि ज्याच्या नावावरती 18 बाईक पाहायला मिळाल्या तो इथे बाद झाला आहे. 3-1 पहिला धक्का, 5 बॉलचा खेळ संपला. नक्कीच एक फलंदाज बाद झाला, दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये KSK महाबळेश्वरचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये येतोय. संतोष सकपाळ जंगली या नावाने त्याला ओळखलं गेलंय. त्याची ओळख जंगली या नावाने अनेक वेळ राहिली आहे, मात्र त्याचा खेळ हा नेहमीच आकर्षक ठरलाय. मात्र 2 स्टार खेळाडू आहेत जे KSK ला बिलॉंग करतात आणि आता मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील यांच्या अगेन्स्ट संतोष सकपाळ यांची काय रणनीती असेल हेही पाहावं लागेल. जे सर चर्चा या बाबीची होईल की संतोषची स्ट्रॅटजी काय असेल. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाटील इन ॲक्शन मध्ये राऊंड विकेटने. चला थोडंसं स्पीडअप घ्या अक्षय, थोडंसं स्पीडअप घेऊया. अक्षय पाटील मोन्या इन ॲक्शन मध्ये आहेत. वेग वाढला या मैदानाच्या आतमध्ये. 63चा पाठलाग करायचा आहे. 3 तर आल्यात, अजूनही 60ची गरज आहे. संतोष आलेत, बाकपूटवरती गेलेत, पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान कॅरी केला गेलाय तो झेल. तू चल मैं आया या मैदानाच्या आतमध्ये सातत्याने अक्षय पाटील मोन्या याने लगातारचे 2 फलंदाज खऱ्या अर्थाने बाद केले. जय सर या संघाला मात्र त्याचा कंबरड मोडल्यासारखा प्रहार केलाय त्याने. पॉवलेच्या षटकामध्ये केवळ 3 धावा आणि 2 विकेट. मॅजिकल षटक इथे पाहायला मिळालं. विकेट प्राप्त केल्या. हा हाफ ट्रॅकर होता, उचली घेणारा ऑफ ब्रेक राहिला. बॅकफुटला आले, कट करण्याचा प्रयत्न अपीश अँड देन पनिश करण्याचा प्रयत्न. चेंडूने उचली घेतली, हवेमध्ये उभा राहिला बॉल. झेल टिपण्यात आला बॅकवर्ड पॉइंटला. दुसरा धक्का, 2 फलंदाज बाद झाले. संतोष देखील बाद होत असताना आपण पाहतोय. समीकरण बदलले आहेत. क्रिकेटचा खेळ पल में माशा पल में तमाशा, कधी इकडे कधी तिकडे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे या मॅचने रंग बदललेत. पूर्वार्धामध्ये असं वाटलं होतं ही धावसंख्या चेसेबल आहे. 5 षटकामध्ये 63 धाबा सहजासहजी लिलया बनतील आणि असं वाटत असताना पहिल्या षटक केवळ 3 धावांचा आलाय. येणारे षटक राहिले ते 4 षटकामध्ये 60ची गरज. अतिशय सुंदर रित्या या ठिकाणी विकेट मिळवली. आणि सर तुम्ही फार सुंदर उल्लेख केलात की जिथे क्षणार्धामध्ये दूध का दूध पाणी का पाणी करणारं ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण संपूर्ण व्यासपीठ पाहतोय. संपूर्ण मान्यवर मांदियाळी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा श्रीमंत आहे, मात्र या स्पर्धेला गर्भ श्रीमंत केलाय या सर्व मान्यवरांनी. त्यांचं हार्दिक कौतुक आहे. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. 22 यार्ड या वाहिनीचं सातत्याने राहिलेलं हे प्रेक्षेपण खऱ्या अर्थाने प्रभावित केलंय. डुएल फ्रेम मध्ये आपल्याला हे संपूर्ण व्ह्यू रचना पाहायला मिळाली आहे. चंदू गाडगे चला थोडंसं स्पीडअप घ्या. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र न्यू बॉलर येईल इन ॲक्शन मध्ये. षटक क्रमांक 2 पाहायला मिळेल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. सुरेश शिंदे खऱ्या अर्थाने हाही खेळाडू फार सुंदररित्या अनेक काळ आपण पाहिलाय आणि याही खेळाडूची चर्चा राहिली आहे. मात्र चंदू घाडगे यांच्या अगेन्स्ट ओव्हर द विकेटने पहा शरीरापासून लांब ठेवलाय. ही एक वेगळी संकल्पना पाहायला मिळाली आहे. सर काय सांगाल? चांगला बॉल टाकला. ऑफ ब्रेक इथेही पाहायला मिळाला. अक्षय पाटीलने कदाचित मला असं वाटतं की प्रत्येकाला कान मंत्र दिलाय. ऑफ ब्रेक ठेवायचा, तोही उजव्या यष्टीच्या बाहेर, जास्तीचा दूर ठेवायचा. गुडलेन स्पॉटवरती बॉल टाकल्यात, फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर ठेवल्यात आणि या रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये कामकाज झालंय. 7 बॉल गेल्यात आणि 7 बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. येस, येणारे बॉल 23. कोलवरचा बॉल आहे पहा. बॅड एज घेतल्या बिहाइंड द विकेट. यष्टी रक्षकाची ही कामगिरी सुंदर आहे. सुरेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये कास पठार या विभागाला बिलॉंग करतात आणि याच गोलंदाजाने या प्रभावित केलंय या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना. जयेश सर, कास पठारचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न सुरेश शिंदे करत असताना पाहायला मिळतोय. आगामी कालावधीमध्ये 22 गाव प्रीमियर लीग देखील येते कास पठारमध्ये आणि जिथून चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करणारा हा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. 3 धावा धाव फलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झाल्यात. या षटकामध्ये देखील धावा थांबल्या. नक्कीच यावेळी थोडेसे शफल झाले होते हे पाहिलंय तुम्ही. उल्लेख केला 22 गाव प्रीमियर लीगचा. जयेश सर, अनेक काळ आपण ती स्पर्धा पाहिली. तदनंतर मात्र आता 14 गाव प्रीमियर लीगही आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळेल. थोड्याच कालावधीमध्ये जावली प्रीमियर लीग जी एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वाई प्रीमियर लीग म्हणजे प्रीमियर लीगची एक वेगळी संकल्पना IPL थॉट आपण मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळा पाहिलाय. मात्र ही स्पर्धा निहाल ग्रुप रिप्रेझेंट अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून निघालाय गोलंदाज सुरेश ओव्हर द विकेटने. कोलवरचा बॉल आहे. बॅटची एज फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी करत असताना पहा इथे चपळता दाखवली आहे, चातुर्य दाखवलंय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. खरं तर फर्स्ट स्लिप मध्ये असणारा खेळाडू जिथे मात्र अक्षयला मी पाहतोय. अक्षय नेहमी यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षक म्हणून पाहायला मिळतो
आणि म्हणून की काय तितका तो चाणक्य म्हणून उभा नव्हता मैदानाच्या आतमध्ये. तो थोडासा का होईना बॅकफुटला थांबला किंवा त्याने वाट पाहिली, तो झेलासाठी गेला नाही. इंटेन्शन त्याचे तितकेसे क्लिअर नव्हते. एक धाव आली आहे संघाची धावसंख्या 4-2. जिथे अडचणी आताही वाढू लागल्यात. क्षणाक्षणाला पारडं जड होत आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ परी 11 या टीमचं, कारण 9 बॉलवरती केवळ 4 धावा आल्यात. 2 फलंदाज बाद झाल्यात. गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी पाटण तालुक्याचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याला ओळखलं गेलंय. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही त्याला पाहताय. आता मात्र चर्चा गणेश शिंदे या नावाची राहिली. 21 बॉल 59चं समीकरण. खोलवरचा बॉल आहे, कॅरी केलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चुकी होतीये. या चुकीचा भुर्दंड म्हणूनच म्हटलं आता ना, घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. नवीन पहाट आहे, नवीन समुद्र आहे, भरकडून देऊ नको तुझं नाव, नावासाठी झगडायचंय. हा कॅच ड्रॉप झालाय जय सर. मागील मॅच मध्ये श्री चौनेश्वर 11 हा टीम अडचणीमध्ये होती. 3 षटकामध्ये मॅच मध्येच नव्हता संघ. हा गणेश मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्याने लगावलेले जे षटकार होते त्या जोरावरती संघ जिंकला होता आणि त्याला इथे तुम्ही जीवदान दिलंय, तो हानिकारक राहील. यस, हा फलंदाज तुम्हाला खूप कठीण प्रश्नपत्रिकेवरती कठीण प्रश्न आले ना की गणेश शिंदे या नावाचं उत्तर तुम्हाला मिळतं. मात्र आता चंदू घाडगे यांनाही आपल्या बॅटिंगची ताकद दाखवावी लागेल. सुरेश शिंदे यांच्या अगेन्स्ट 4 बॉलच्या पाठीमागे 2 धावा दिल्यात. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा निघाल्यात. खोलवरचा बॉल आहे, ऑन साईडला खेळलाय, शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट मध्ये कॅरी करत असताना थोडंसं बंबल झालेत. बिहाइंड मधून विकेट मध्ये कॅरी फॉरवर्ड करतील दरम्यान घेतल्यात 2 धावा. जयसर या 2 धावा पथ्याने पडल्यात. 7 धावा धावफलकावरती. काही जास्तीचं बिघडलेलं नाही असं म्हणता येईल, कारण 7 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झाल्यात. याही षटकामध्ये धावा थांबल्यात. विकेटची कमाई झालेली नाही आहे, परंतु जी गोलंदाजी केली आहे ना सुरेशने, किंवा ज्या धावा थांबल्यात, एक झेलाचा प्रयत्न झाला, त्याने संधी निर्माण केली आणि जिथे मात्र त्याचं प्रदर्शन हे निश्चितच चांगल्या दर्जाचं राहिलं आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं, परंतु पुढचा बॉल कितीही धाव पथ्यावरती पडते हे सांगणारा राहील. 7-2 नक्की चर्चा राहिली. चला थोडंसं स्पीडअप घ्या टीम. आपल्याला हा कॉल आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची भाकीत आमच्यापर्यंत आयोजन कमिटी जी केली जाते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मात्र धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 7 धावा, 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने सुरेशने सुंदर गोलंदाजी केली आहे. मात्र समोर आहे चंदू घाडगे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न विफल ठरला. इथे दुधारी तलवार सातत्याने करण्याचा प्रयत्न केला आणि चंदू घाडगे मेरिट वरती खेळत नाहीये. जय सर, घी अगर सीधे उंगली से निकलता हो तो उंगली टेढ़ी क्यों की जाती है, हा एक प्रश्न पडलाय मैदानाच्या आतमध्ये. होय, निश्चितच, कारण इथे स्विच हिट करण्याची काही आवश्यकता नव्हती. उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट, अप्पर कट करू शकत होता बॅटर, परंतु त्याने ते प्रयत्नच केले नाहीत मुळात. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, घाई करा. मी क्षितिजचं लक्ष वेधेन. आपल्याकडे वेळेची पाबंदी आहे, निर्बंध आहेत. कृपया चला घाई करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. मी लक्ष वेधन प्रत्येक संघाचं. टाइम लिमिट्स आहे आणि जर का तुम्ही वेळेअभावी जास्तीचा वेळ घेतलात तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नक्कीच पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. एखादा खेळाडू अतिरिक्त 38 सर्कलमध्ये घेतला जाईल याची संपूर्ण कल्पना तुम्हाला दिली गेली आहे. मात्र तिसरं षटक आता समीकरण बदललंय. जयेश सर, सेकंड इनिंग मध्ये आपण पाहिलंय 18 बॉल आणि धावसंख्या बनवायच्या आहेत त्या 56. 18 बॉल आणि 56 धावाचा 18 बॉल आणि 58 धावेंचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. चर्चा राहिली आहे. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण जर पाहिलं तर परी 11 या संघाकडून गोलंदाजीसाठी येतील, याही गोलंदाजीची चर्चा राहिली आहे. जय सर, आता मात्र 18 बॉल आणि 58चं इक्वेशन चर्चेच्या उधाण आलंय मैदानाच्या आतमध्ये. विजय हा निश्चित आहे आणि तो मिळवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. चला स्पीडअप घ्या टीम, आपण बराच वेळ घेताय. परी 11 टीम, हा कॉल आपल्यासाठी आहे. इतका वेळ दिला जाणार नाहीये, थोडंसं स्पीडअप घ्या. आयोजकांना थोडंसं सहकार्य करा, अन्यथा पुढील होणाऱ्या मॅचेस ज्या आहेत ना ते 3 ते 4 षटकांच्या खेळवल्या जातील, याची देखील नोंद घ्या. चला स्पीडअप घ्या. अजय मोरे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अजयही कमी नाही आहेत. अजयकडेही गोलंदाजीची एक वेगळी ओळख राहिली आहे आणि आता ते मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आहेत. समोर आहेत फलंदाज गणेश. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. कवसला क्षेत्ररक्षक आहे, तो कॅरी करेल, थ्रो करेल, दरम्यान मात्र 1 धाव कंप्लीट केली आहे. सर काय सांगाल, धावसंख्येला भर मिळाली आहे, 8 धावा. आकाश मोरे गोलंदाजी मार्क, आकाश मोहितेला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत.
पहिला बॉल चांगल्या डॅटनीचा पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले बाहेर लोड फुलटोच होता. ट्रॉय केला. क्षेत्ररक्षण त्या दर्जाचं झालेलं नाही आहे. या एक धावा फार महत्वाच्या आहेत. एक रन्स महत्वाचा राहणार आहे. कारण आपल्याकडे बँक बॅलन्स धावांचं तितकंसं नाही आहे. आमदनी 98 आणि खर्चा रुपये होऊ नये यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. किंवा मराठीमध्ये म्हणतात ना, 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला, तसं होऊ नये मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पहा, यावेळी मात्र लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे कॉर्नरला, थोडंसं वाईडिश आहे, कॅरी करेल. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली आहे. जे सर सातत्याने थेंबे थेंबे तळे साचलं जातं, मात्र आता इथे थेंबे थेंबे तळे साचवून चालणार नाहीये. आता मात्र धावांचा पाऊस पाढावा लागणार आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. गणेश शिंदे इन ऍक्शन मध्ये आहेत. गणेशकडे नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या गेल्यात. ओ हो, यावेळी उडवलाय. सांगितलंय, अरे जिद है, जुनून है, हौसला अब भी भारी है. कल तेरी बारी थी ना, अब मेरी पारी है. पारी इथे सुरू केली आहे. गणेश शिंदे इन ऍक्शन मध्ये षटकार ठोकलाय आणि क्षेत्ररक्षकही तिकडे आहेत. आय वॉक कॅच एक वेगळी संकल्पना या मैदानाच्या आतमध्ये. जयेश सर, लांब आयवा कॅच प्रवीण पार्टे मैत्री ग्रुप जावले यांनी ती कॅच आयवा कॅच पकडले या, आणि त्यांचा चिमुकला देखील आहे या. पुढचा बॉल. गणेश पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. डीप मध्ये फार दूरवरून येतील. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न करतील का? हो, इथे चपळाईने घेतली गेली आहे दुसरी रन. ओ इथे काय घडलंय? मैदानाच्या आतमध्ये कर्तबगारीचा झेंडा मिरवणारा हा आखाडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 2 धावा चतुराईने घेतल्यात. मॅच ऑन झाली आहे. गेम ऑन, मॅच ऑन. सामना अजून संपलेला नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. ही भूमिका गणेश शिंदे अदा करतोय. त्याला जीवदान मिळालं होतं बॅकवर्ड पॉइंटला, त्याचा झेल सुटला होता. तो आता बॅटिंग करतोय. ओहो, आणखी एक. रहा के पत्थर को चकनाचूर होना चाहिए. वार एक ही हो मगर वो भरपूर होना चाहिए. वार केलाय, चेंडू सीमा पार ठोकलाय. गणेश शिंदे ब्रँडेड आलाय ना तो षटकार. प्रवीण पार्टे ज्यांना आपण पाहिलं तर आईबा कॅच साठी प्राइज दिलं गेलंय. थँक्यू सो मच. त्यांचा चिमुकला देखील आहे. आईबा कॅच साठी आपण पाहिलं तर कॅश प्राइज ठेवतोय. थँक्यू. मोहित ओमान देशासाठी खेळताना पाहायला मिळाला. अक्षयचाही नुकताच संपर्क झाला होता. परंतु या खेळाडूने जर आपण इंटरनॅशनल लेवलचा क्रिकेट खेळलाय, ती छाप त्याने अजिबात आजच्या दिवसामध्ये पाडलेली नाहीये. उल्लेख करताना आपण त्या दर्जाचं क्रिकेट ही खेळायला हवं. 2 षटकार आलेत गणेशच्या बॅटमधून. हो, यावेळी मात्र बॅटेज आहे. क्षेत्ररक्षक आहे. काय एफर्ट्स दिलेत, एफर्ट्सला सलाम आहेत. 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून थेट कॅरी केलं. आणि पहा, इथे दुसरी धाव घेण्याचा, एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न अयशस्वी ठरलाय. जय सर, काय सांगाल? ऍक्शन रिप्ले. चांगले प्रयत्न राहिले. बॅटची लिडिंग एज घेतली, परंतु जिथे क्षेत्ररक्षक पोचला, हातामधून झेल निसटलाय. पहिल्या 2 षटकामध्ये 7 आल्या होत्या, या षटकामध्ये 16 आल्यात. तब्बल धाव फलकावरती धावा एकंदरीत 23 आहेत. येणारे 12 बॉल, 40ची गरज. 12 चेंडू आणि 40 धावा. अगदी व्यासपीठ सध्या दाखवला जातो तुम्हाला स्क्रीनवरती. हे संपूर्ण व्यासपीठवरती मान्यवर पाहताय. शाखा प्रमुख आपण पाहिलं तर 51 गोरेगाव शिवसेना सन्मान्य आदरणीय रमेशजी गणपत सकपाळ साहेब व्यासपीठावरती पाहताय. गावरी ग्रामसेवा संघ आपण पाहिलं तर अध्यक्ष सन्मान्य आदरणीय प्रकाशजी किसन सपकाळ साहेब व्यासपीठावरती पाहताय. जावली महाबळेश्वर विकास मंडळ उपाध्यक्ष तानाजी लक्ष्मण सकपाळ साहेब व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. घावरी ग्रामसेवा संघ सचिवचे सन्मान्य संदीपजी मारुती सपकाळ साहेब, त्याचबरोबर आदरणीय आर्यन ट्रान्सपोर्टचे मालक सन्मान्य बाळकृष्णजी रामचंद्र सपकाळ साहेब, त्याचबरोबर उपसचिव घावरी ग्रामपंचायत संघाचे सन्मान्य किशनजी शांताराम जाधव साहेब. आपण पाहिलं तर येणाऱ्या रविवारी 4 तारखेला आपण पाहिलं तर 4 मे 2025 रोजी घावरी ग्रामसेवा संघ मुंबई रजिस्टर निमित्त भैरवनाथ नाट्य मंडळ गावरी आपण पाहिलं सविनय सादर करीत आहेत. जे साक्षात्कार हे नाटक त्यांच्या माध्यमातून अंक 1 ते 3 म्हणजे शोध पाण्याचा, संकल्प शेतीचा आणि आपल्या अर्थसहाय्यातून जलसंधारण निधी उभारण्याकरिता हे नाटक विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे लेखक कमलाकर बोरकर आणि दिग्दर्शक प्रकाश नवघरे यांच्या माध्यमातून 4 मे 2025 रोजी हे नाट्य बघण्यासाठी जरूर जा. विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. साक्षात्कार मैदानाच्या आतमध्ये चर्चा राहिली आहे. जे रवींद्र नाट्यगृहमध्ये आपण पाहणार नक्कीच आय थिंक मला वाटते वाशीला आहे जयेश सर. आणि त्याच्यामध्ये या स्पर्धेमध्ये खेळणारा खेळाडू दिनेश सकपाळ त्या पात्रामध्ये एक काम करतोय. आवर्जून जा मित्रांनो, साक्षात्कार तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिशय सुंदर रचना आहे आणि तुम्हाला तिथे सुंदर
मनोरंजन होईल तुमचं आणि या बाबीची चर्चा राहिली. मात्र सर आता 12 बॉल आणि 40ची गरज आहे. चर्चा या बाबीची राहिली की परी 11 या टीमने आता काय स्ट्रॅटर्जी आखली गेली आहे. चौनेश्वर 11 या टीमला रोखायचं आहे. 12-40चं इक्वेशन आहे. गणेश आणि चंदू घाडगे हे दोन महत्वाचे फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहेत. जयेश सर. नक्कीच. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला आम्ही कळकळीची विनंती करतोय, आपण जास्त वेळ घेताय. खऱ्या अर्थाने जयेश सर काही वेळा कान पिळावे लागतात. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही अशा पद्धतीने आयोजकांना थोडासा एक्स्ट्रा टाइम दिलात तर फायदा असतो. तुम्हाला आणखी जास्तीच्या ओव्हरच्या मॅच खेळता येतात. एवढं मोठं स्पर्धेचं नियोजन आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती न्यू बॉल इन ॲक्शन मध्ये अक्षय आले. त्यावेळी पहा फटका बसलाय. चंदू घाडगे बॅकलिफ्ट मारली आहे. क्षेत्ररक्षक येतील दूरवरून, कॅरी करतील फलंदाज. बॅक टू द पवेलियन. फार एंडकडून ज्या ज्या वेळेला गोलंदाजी होते ना, पूल खेळणं ही बाब सोपी नाही आहे. बॅकफुटला आला, बॅटची लिडिंग एज घेतली, समोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि एक चांगला झेल आकाश मोहितेने इथे टिपलेला आपण पाहिलाय. विकेट प्राप्त केली आहे. मागील षटकामध्ये 16 धावा आल्यात. या षटकामध्ये धावा थांबवा लागणार आहेत. 11 चेंडू आणि 40ची आवश्यकता अजूनही आहे. या सामन्यामध्ये खूप काय बाकी आहे. क्रिकेटचा खेळ, चित्तथरारक लढत आपण अनुभवतो आहोत. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे मणी जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होऊनही उजळायचे पुन्हा, स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. 11 बॉल 40ची गरज मॅच बनू शकते. त्यासाठी इथे धावा गोळा कराव्या लागतील. नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरला तुम्हाला स्ट्राईक इनवरती आणणं गरजेचं राहील. सर आपण पाहिलं ना तर नवी मुंबई आयकॉन इथे मैदानाच्या आतमध्ये आता मात्र इनाड ॲक्शन मध्ये येतील. नवी मुंबईकरांना खुश करणारा खेळाडू ज्याने मात्र अनेक स्पर्धा गाजवल्यात तो मैदानाच्या आतमध्ये येतोय. नाव आहे मयुरेश. मयुरेश ही कमी नाहीये. मयुरेशने अनेक काळ क्रिकेटचा रंगमंच गाजवलाय. तो आला इनाड ॲक्शन मध्ये. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. डिस्पॅच करण्याचा त्याचा मनसुबा. किती धावा मिळाल्यात, पंचाकडे नजरा वळवल्या गेल्यात. जय सर इथे चर्चा राहिली आहे. मयुरेश म्हात्रे इनाड ॲक्शन मध्ये आल्यात. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये हे पाहावं लागेल. टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात येईल, कारण पंचाने सांगितलंय की थांबा, मी या गोष्टीची शहानिशा करेन आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. कोणत्याही स्वरूपाचा कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही आहे. मयुरेश मैदानाच्या आतमध्ये आला आणि मयुरेश म्हात्रेने केलेला हा स्ट्रोक कुठे ना कुठेतरी असं वाटतंय ना की ह्या बॉडीचं संतुलन बनलं होतं की नाही, त्याची शहानिशा निश्चित होईल. निर्णय अजूनही प्रलंबित पाहायला मिळतोय. या मॅचने खरं तर जास्तीचा वेळ घेतला, परंतु काही डिसिजन असेही राहिले. मग बाउंड्री लाईनवरचे 2 षटकारासाठी मॅच थांबली. DRSचा वापर जास्तीचा होत असताना पाहायला मिळालाय, कारण दोन्ही संघांना ही मॅच फार महत्वाची आहे. समीकरणं बदलल्यात. 11 बॉल 40ची आवश्यकता आहे. या मॅचमध्ये घडलंय तर घडलंय काय त्याची चर्चा होतीये. फटका चांगला केला होता, समोरच्या दिशेने पंच केला, बॅकफुट पंच चांगला पाहायला मिळाला मयुरेशच्या बॅटमधून. नक्कीच क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते, त्यांचे एफर्ट्सही चांगले होते. लॉंग ऑफ वरती असताना त्यांनी मात्र एफर्ट्स दिलेत. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्यासाठी हा कॉल आहे. आपण फील्ड प्रोडिक्शन वरती जा, थोडीशी घाई करा. इथे पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ बिगी, इट्स अ ग्रँड ह्यूज षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. दूध का दूध, पाणी का पाणी. शशी साडम सरांच्या माध्यमातून हा कॉल आलाय. धावसंख्येला गवसणी घातली आहे. मयुरेश म्हात्रे नवी मुंबईचा स्टार क्रिकेटर इन ॲक्शन मध्ये आलाय आणि त्याने त्याच्या बाजू लावली आहे. जिथे आता मात्र समीकरण बदललंय. येणारे बॉल 10 बनवायचे आहेत 34. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अक्षय नवी मुंबईचा स्टार आहे. हो, याही वेळी पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. 1 2 का 4 बॉल चाललाय सलग सीमा रेषे पार. चौकार, 4 रन्स. समीकरण बदलू लागले. 9 बॉल आता मात्र 30ची आवश्यकता. पहिले 2 बॉल फेस केलेत. पारशेच्या हेल्दी स्ट्राईक रेटने 10 धावसंख्येवरती मयुरेश म्हात्रे खेळतोय. तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने बॅटिंग केली आहे. बहारदार रुबाबदार खेळ त्याचा मैदानाच्या आतमध्ये. 33ला 3 3 3 3 हा आकडा स्कोर कार्ड वरती. 33ला 3 3 षटक संपले. 3 बॉलचा खेळ झालाय. निसलन आकडा पाहायला मिळाला. पुढचा बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांनी पाहिलं. प्रेशर इथे रिलीज झालंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजावरती थोडंसं दडपण आहे, मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 1 धाव एक्स्ट्रा आली आहे. 34 धावा धावपलकावरती आहे. जयेश सर आता चर्चा रंगली आहे.
चौनेश्वर 11 या टीमकडे नजरा वळवल्यात. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. हो यावेळी पहा फटका फसला. बॅटचा टॉप एज फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी करत असताना मयुरेश म्हात्रे यांनी मात्र या मॅचला जिवंत ठेवलाय. समीकरण बदलतात पहा. एक एक चेंडू फार महत्वाचा आहे. 8 बॉल. आता मात्र विजयासाठी आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये 29 धावसंख्येची. 8 चेंडू आणि 29 धावा. धावफलकावरती हा चेंडू फार महत्वाचा राहील. हो यावेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने वीज झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे पॅरलल फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चुकी झाली आहे. या चुकीला माफी नाहीये. कॅच ड्रॉप झालाय. मयुरेश म्हात्रे सारख्या फलंदाजाचा तुम्ही कॅच ड्रॉप केलाय. जय सर हा भुर्दंड फार कठीण होणार आहे टीम साठी. एक धाव घेतली गेली आहे. धावत संख्येमध्ये भर पडली आहे. आता चर्चा राहिली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 7 बनवायचे आहेत. 28 धावा याची चर्चा राहिली आहे. अक्षय अगेन्स्ट गणेश. गुलबरचा बॉल आहे. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. इथे व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. मॅच फसली आहे. येणारे बॉल 7 27चं इक्वेशन. 7 बॉल 27 ची गरज. आता मला असं वाटू लागलं ना की या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाणार आहे. कारण गोलंदाजाने ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला कदाचित या बॉलवरती मोठे नंबर्स लिहिलेत. नक्की शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये 36 हा आकडा पाहायला मिळाला आहे. गोलंदाज अक्षय. खोलवरचा बॉल आहे. नो बॉलचा कॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येथील दुसरी धावेसाठी आकांताने धावलेत आणि दुसरी धावही कंप्लीट केली आहे. म्हणजे इथे मिळाल्या 3 धावा. जयसर मॅच बनली आहे. आता मात्र 7 बॉल आणि चर्चा रंगली आहे. येणारे बॉल 7 बनवायचे आहेत. 24 येणारा बॉल फ्री हिट. अक्षय निवलेने या मॅचला संघाला अडचणीमध्ये तो घेऊन गेलाय. त्याने एक्स्ट्रा रन दिल्यात. तो जाणीवपूर्वक जिथे मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये तो इथे फसलेला पाहायला मिळाला. सामना बनलाय. गणेश एकटा लढतोय. एकटा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. किती बी समोर येऊ द्या त्याने एकटा बस हेच सांगण्याचा प्रयत्न त्याने मैदानावरती केलाय. येणारे बॉल शेष राहिले ते 7 बॉल आणि 24 ची गरज. 7 चेंडू आणि 24 धावा. 39 ला 3. मॅच बनली आहे. सामना बनलाय. क्रिकेटचा रोमांच आता शिगेला जाऊन पोहोचलाय. हा चेंडू महत्वाचा राहील. 7 बॉल आणि 24 ची गरज आहे. 4 मोठे प्रहार. मॅच फिनिश. गणेश शिंदे स्ट्राईक एंड वरती. 7 बॉल 18 ची त्याची खेळी. मैदानाच्या आतमध्ये गणेश शिंदे ज्या वेळी आलेत ना त्यावेळी त्यांनी परफॉर्मन्स दिलाय आणि आता फ्री हिट ची संधी आहे. उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल फ्री हिट. व्हेज नॉनव्हेज खाण्याची संधी आहे. मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेट करण्याची संधी आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये वावदळी आलंय या नावाची चर्चा राहिली आहे. गोलंदाज निघाला अक्षय निवळे. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरून राऊंड विकेटने. आता संकल्पना बदलली आहे. माइंडसेट चेंज केलाय. काय घडतंय या बॉलच्या पाठीमागे. गोलंदाज इन ऍक्शन मध्ये. हो यावेळी उडवला. लॉफ्ट केलाय. एरियल रूट दिला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. कॅरी करेल. ड्रॉप झालाय झेल आणि 2 धावा अंकित केल्यात. मी म्हणेन ना जय सर या कॅच ड्रॉप नाहीये मॅच ड्रॉप आहे. नाही फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे मोठी संधी तर नव्हती जरूर. परंतु हा फटका पहा बॅकफुटला आला. बॅट निसटली. परंतु एक बाब घटली होती. शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होताना मॅच थांबली. काय काळ वादळ आलं. भारतीय संघ पाकिस्तानच्या साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट 30 बॉल 30 धावा डिफेंड करत होता. त्यावेळेला रिषभ पंतने मॅच थांबवली होती. तो म्हणाला माझ्या पायाला क्रॅम्प आली आहे. पॅड चेंज केला. फिजिओ बोलवण्यात आला. ज्या वेळेला मॅचेस थांबतात ना त्या वेळेला रिझल्ट बदलतात. या मॅचचे रिझल्ट निश्चित बदलणार कारण सामना आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे झुकलाय. येणारे 6 बॉल 22 ची गरज. 6-22. मयुरेश म्हात्रे नवी मुंबई आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. तोही कमी नाहीये. वादळ किती येऊ द्या वादळांपुढे खंबीरपणे उभा राहणारा मयुरेश म्हात्रे इन ऍक्शन मध्ये येईल. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत 22 आणि आज अशोक दादा यांनी मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावलेत. स्वतः आयोजक आहेत. या स्पर्धेचा अनाउन्समेंट करत असताना जयसर तुम्ही आणि मी खऱ्या अर्थाने 3 लाखाचं पारितोषिक अनाउन्समेंट करताना KSK प्रीमियर लीग मध्ये ती संकल्पना पाहायला मिळाली. सध्या काही कारणास्तव 2-3 दिवस येता आलं नाहीये. मात्र आज वेळ मिळाला. गावावरून मुंबईपर्यंत पोहोचलो. जयसर चर्चा याच बाबीची राहिली आहे. 3 लाखाची स्पर्धा लखपती बनवणारी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण नजरा वळवल्यात. 6 बॉल आणि 22 ची गरज आहे. एका बाजूला परी 11 एका बाजूला चौनेश्वर 11. या टीम मधलं हे तुंबड युद्ध. शेवटचं डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रवी म्हात्रे.
रवी मात्रे शेवटच्या षटकामध्ये आलाय. 6 बॉल 22 ची गरज आहे. पहा, 2 नवी मुंबईचे आयकॉन खेळाडू आहेत. मयुरेश ऑन स्ट्राईक. 6 बॉल 22 ची गरज. पहिला चेंडू वाईड यॉर्कर, निर्धाव चेंडू स्वरूपाचा येतोय. 5 बॉल 22 ची आवश्यकता. कम्मालीचा बॉल पाहायला मिळाला. ट्रॅम्प लाईनला फॉलो केलाय या गोलंदाजाने. त्याला माहित आहे त्याचा वीकनेस आणि तेच फॉलो करत असताना बीट केलंय. डॉट बॉल आलाय. रवी म्हात्रे इंट्रोडक्शन मध्ये पुन्हा एकदा निघालेत. ओहो, बिमरचा इथे बॉल पाहायला मिळाला. लॉंग स्टॉप मध्ये सोने पे सुहागा, नशीबवान ते धावा मिळाल्या 4. आला ना तो नशिबाचा क्रॅकिंग चौकार. नो बॉल आणि त्याच्यावरती येणारा हा चौकार एकंदरीत 5 धावांचा आयरस केलाय. जणू क्रिकेटमध्ये या रीतीच्या धावा तुम्ही देऊ शकत नाही. आणि अशा सिच्युएशनला जिथे 5 बॉल 22 ची आवश्यकता होती, इथे नो बॉलचा पंजा आलाय. येणारे चेंडू आता राहिले ते 5 बॉल आणि विजयासाठी 17 ची गरज. रवी मात्रेचा हा बॉल फ्री हिट देखील राहणार आहे. आणि स्ट्राईक एंड वरती मयुरेश मात्रे 6 बॉल 15 वरती तो नॉट आउट खेळतोय. 46 ला 3 बनल्यात. पुढचा बॉल रवी म्हात्रे. खोलवरचा बॉल आहे. कवसला खेळून काढला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव घेतली गेली आहे. 4-16 ची मॅच बनली आहे. मॅच संपलेली नाहीये. गणेश शिंदे इन ऍक्शन मध्ये आले आहेत. 8 बॉल 20 हा त्यांचा परफॉर्मन्स राहिला या मॅच मध्ये. टीम चौनेश्वर 11 कडून खेळत असताना. जयेश सर, ही मॅच फार महत्वाची आहे. डू ऑर डाय आहे. गोलंदाज निघालाय रवी. ओहो, यावेळी उडवला. या पट्ट्याने सांगितलं, अरे उडवाच मान माझी, माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही. तो ऐकणारही नाही आणि तो वाकणारही नाही. त्याने ठोकलाय ना तो मॅक्सिमम षटकार. 6 रन्स. मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू एकटा लढतोय प्रतिस्पर्ध्याच्या अगेन्स्ट. गणेशच्या बाटमधून आलेला षटकार पाहायला मिळाला. 9 बॉल 26 वरती तो बॅटिंग करतोय. काय अफलातून खेळ राहिलाय पहा. कारण ज्या वेळेला त्याचा कॅच सुटला, मी आवर्जून सांगितलं होतं की तो हा फलंदाज आहे ज्याने संकट मोचकाची भूमिका अदा केली आहे. जिथे जिथे परिस्थिती गंभीर असते हा खेळाडू खंबीरपणे उभा राहतो. त्याने षटकार ठोकलाय. येणारे समीकरण बदलल्या. 3 बॉल 10 ची गरज. 3 चेंडू आणि 10 धावा. अतिशय सुंदर मॅच पाहायला मिळाली आहे. परी 11 अगेन्स्ट चौनेश्वर 11. या 2 टीम मधलं हे युद्ध, हे रणसंग्राम, हे महाकुंभ मैदानाच्या आतमध्ये 3-10 वर येऊन पोहोचलाय. गणेश शिंदे स्ट्राईक एंड वरती आहेत. रवी म्हात्रे नवी मुंबई आयकॉन यांच्या अगेन्स्ट. ओहो, यावेळी मात्र फ्लिक केलाय. बॉल चाललाय 1 बाउन्स. सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. खरं तर शैलेश सर, जो पंजा आला होता, ज्या 5 धावा आल्या होत्या, नो बॉल आला, तिथे कॅच सुटला होता गणेशचा, त्याआधी तोही महत्वाचा राहिली. आणि या आधीच्या षटकामध्ये अक्षयने जो नो बॉल हाताळला त्यावरती धावा आल्या. पहा, एवढ्या जर का तुम्ही चुका करताना या मॅच मधून तुम्हाला बाहेर घेऊन जाणार. संघ मालक तुमच्यावरती विश्वास दाखवतात. संघ मालकाने तुम्हाला संधी दिली आहे. अजून या पलीकडे काय हवं? 2 बॉल 6 ची मॅच, 2 चेंडू आणि 6 ची आवश्यकता. 6 बॉल 22 चा सामना आता मात्र येऊन पोहोचला 2 चेंडू आणि 6 वरती. 2 बॉल 6 ची मॅच. मैदानाच्या आतमध्ये अशोक दादा यांच्याकडे नजरा वळवल्या. दादा, असं म्हटलं आता ना की प्यास लगी है गजब की पानी में जहर था, पीते तो मर जाते, ना पीते तो भी मर जाते, ये अजब कश्मकश है, या 2 गेंद पर 6 की जरूरत है. चर्चा याच बाबीची राहिली आहे. पहा, इथे अशोक दादांना दाखवलं जात आहे. त्यांनाही माहित आहे या मॅचची उत्कंठा काय आहे. प्रत्येकाकडे नजरा वळवल्या गेल्यात. एका बाजूला गोलंदाज निघालेत रवी. खोलवरचा बॉल आहे. ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर मस्ट आहे. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धावही कंप्लीट केली आहे. जय सर, काय सांगाल? 1 बॉल आणि 4 ची गरज. हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. जे बसले होते ना ते आता उठून उभे राहिलेत. जे उठून उभे होते पायाच्या टाचेवर उभे आहेत आणि त्यांच्या हृदयाचे ठोके धक 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 मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 4 ची गरज. 1 चेंडू आणि 4 ची आवश्यकता. ऋषिकेश कानेटकरची मला आज आठवण झाली. 1 बॉल 4 ची आवश्यकता असताना भारतीय संघाला त्याने विजय मिळवून दिला होता.
हो यावेळी मात्र स्ट्रेक केलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव तर घेतली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये उत्कंठा शिगेला पोचली. मैदानाच्या आतमध्ये टीम परी 11 विन द मॅच. सकाराम शेठ कदम म्हणाले होते की आम्हाला व्हाईट वॉश नको आहे आणि सामना फायनली या टीमने जिंकलाय. खरं तर एवढ्या चुका या संघाने क्षेत्ररक्षणामध्ये केल्या. 22 धावा, मला वाटतं ही मॅच जवळपास 20 ते 25 धावाने संघ जिंकला असता. यदा कदाचित ही क्षेत्ररक्षणामधला स्टँडर्ड बिल्ड झाला असतं तर या संघाने अडचणी वाढल्या होत्या. 60 धावा बनल्या, 2 धावेने ही मॅच इथे जिंकली. परी 11 या टीमने या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या पण अक्षय पाटील अर्थात मोन्या हा राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार.